आजारपणानंतर, आध्यात्मिक परिपक्वतेनंतर अहंकार कसा विरघळला? आपण बऱ्याचदा असं समजतो की आध्यात्मिक परिपक्वतेनंतर किंवा आयुष्यात येणाऱ्या एखाद्या कठीण प्रसंगाच्या आल्यानंतर अहंकार पूर्णपणे आपला नाहीसा होतो का? बऱ्याच वेळेला जेव्हा आपल्या आयुष्यात असे कठीण प्रसंग येतात त्यावेळी जवळच्याच लोकांच्या, आजूबाजूच्या, आपल्याला ओळखणाऱ्या निगेटिव्ह कमेंट्स आपल्याला येतात. लोक बोलतात, आता कसा तिचा माज उतरला, कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. आता तिला कळलं असेल संकटात कशी एकटी पडली. हा असुरी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. सगळेच काय वाईट नाहीये, पण काही लोक मिळवतात खरा हा आनंद. पण बघायला गेलं तर सत्य हे आहे, अहंकार कधी मोडत नाही, तो विरघळतो. तर तो कसा विरघळतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुरेखा नरेंद्र. कृपया व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट स्किप करू नका. माझी ही खरी कहाणी आहे, माझा हा खरा अनुभव आहे आणि तुम्हीही रिलेट करू शकाल असा हा अनुभव पूर्ण बघा, ऐका, स्किप करू नका. तर आज बघणार आहोत, ऐकणार आहोत, अहंकार म्हणजे नेमकं काय बरं? अध्यात्माच्या दृष्टीने बघायला गेलं तर अहंकार म्हणजे गर्व नाही. अहंकार म्हणजे मी कोण होती आणि आता मला या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघायला हवं याची बनवलेली कल्पना आहे असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला मला मान मिळायलाच हवा, मी कधीच चुकत नाही, मला समजून घेतलंच पाहिजे, हा हट्ट आपण करत असतो. तर ही सगळी वाक्य अहंकारातून आलेली असतात. परंतु आध्यात्मिक प्रवासात हा अहंकार शत्रू नाहीये, तो एक संरक्षण यंत्रणा म्हणून तुमच्या व्यक्तिमत्वात आणि आयुष्यात काम करत असतो. काही वेळेला लोक तुम्हाला भावनिक दृष्ट्या तोडण्यासाठी याचा वापर करतात, शस्त्र म्हणून. अशा वेळी तुमच्या व्यक्तिमत्वाचं संरक्षण व्हावं, तुम्हाला जाण असावी, यासाठी याचा उपयोग होतो. परिपक्वतेनंतर आणि ह्या प्रसंगानंतर, स्पिरिच्युअलिटी कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यानंतर अहंकाराकडे बघण्याचा माझा देखील दृष्टिकोनच बदलून गेला. या सगळ्या प्रसंगाकडे मी वेगळ्या नजरेतून बघायला लागले आणि मग ही लढाई थांबली, ही घालमेल संपली. सुरुवातीला मी अहंकाराशी अपराधीपणा जोडून होते, त्याला वाईट ठरवत होते. मला असं वाटायचं अहंकारी लोक स्वतःचं खरं करणारी असतात, स्वतःच्याच मनमर्जीने वागणारी असतात. पण परिपक्वतेनंतर ही लढाईच थांबली. अहंकारालाच मी तटस्थपणे पाहायला शिकले, न्याय न करता, आणि त्या क्षणी पाहणं सुरू केलं ज्या क्षणी विरघळणं सुरू झालं. आणि मग स्वतःला सिद्ध करायची मला गरजच पडली नाही. मला कळलं माझं अस्तित्व कोणाच्या मान्यतेवर, कोणाच्या येण्याने, कोणाच्या जाण्याने, कोणाच्या असण्याने अवलंबून नाहीये. आणि इथेच अहंकाराची पकड सैल होत गेली. प्रतिक्रिया देणे नाही, प्रतिसाद गरजेचा आहे तरच द्यायचा, हे समजलं. अहंकार असेल तर पटकन रिॲक्ट होणं, परिपक्वतेनंतर थोडी वाट बघणं, गरज असेल तर रिॲक्ट होणं, या सवयी स्वतःला लावून घेतल्या. कोणी कितीही आरोप लावले
हे माझ्यावरचं सत्य नाही हे ठामणं म्हणजे माझा अहंकार विरघळल्याचं उत्तर मला साधेपणात आणि समाधानात गवसलं. कारण अहंकार मोठेपणात वाढतो, परिपक्वता साधेपणातच स्थिरावते. खरं वाटावं असं जगणं सुरू झालं तेव्हा लक्षात आलं, अहंकार हरवला नाहीये, तो आता मला गरजेचा उरलेला नाही. आजारपणातून आणि आध्यात्मिक परिपक्वतेमधून शिकलेली एक गोष्ट म्हणजे अहंकार संपवणं नाही तर त्याच्यावर अवलंबून न राहणं. अहंकार विरघळतो तेव्हा आपल्या आतल्या व्यक्तिमत्वात शांतता येते आणि त्या शांततेत आपण स्वतःला सापडतो. मला पण मी सापडली. मित्रमैत्रिणींनो, हे सांगणं आणि तुम्ही ऐकणं हे खूप लवचिक आणि सोपं आहे. पण जेव्हा या हिलिंग प्रोसेसमध्ये होते किंवा आपण जेव्हा ह्या गोष्टींवर काम करायला लागतो तेव्हा हा प्रवास इतका सोपा नसतो. खूप हिंमत आणावी लागते स्वतःमध्ये. धैर्य ठेवावं लागतं, संयम ठेवावा लागतो, शिस्त आणावी लागते. तर अशाप्रमाणे मी देखील हळूहळू माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करत गेले आणि या चांगल्या सवयी, विचारांचा जो पॅटर्न आहे तो बदलवला आणि माझं जगणं मी सोपं केलं आणि आत्मविश्वास पूर्ण असं जीवन आत्ता मी जगती आहे. चला तर मग तुम्ही पण आज स्वतःला हे चॅलेंज द्या की यामधून बाहेर पडणं आणि हळूहळू का होईना स्वतःमध्ये बदल करणं. व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून मनापासून धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया द्यायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.